भारी दिसतेस हा. आय नो. डिनर डेटला चाललीये वाटतं. नॉट डिनर डेट. खांडेकरांच्या घरी जाते युवीला भेटायला. ओहो, क्या बात है. ताई, नवीन शेड आहेत का ग? भारी आहेत. काव्या त्या शेड्स ठेव, इम्पॉर्टंट आहेत. कितीला घेतल्यात? काव्या काव्या बी स्मार्ट. ओके, किती मिडल क्लास प्रश्न विचारते तू. ते काही नाही, शेड आवडलेत म्हणून विचारलं जरा. वॉटेव्हर. एनिवे, मला असंही लेट होतोय, तर माझ्या कुठच्याही वस्तूंना हात लावू नकोस. ओके, बाय. बाय ताई. चल उचल. हा बापू बोल ना. अगं माझी काऊ डार्लिंग, माझी जाने मन, मेरे आसमा का चांद. मस्का बाज झाला. काय हवंय सांग. अरे माझं एक काम होतं का तुझ्याकडे, म्हणजे मला थोडेसे ना पैसे हवे होते का. काय पैसे? आता तुला हल्लीच तर दिले होते ना. अरे छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी. मी ना नवरात्र आली ना, तर मग चालत चालत ना एकविरा आईच्या दर्शनाला चाललोय पालखी सोबत. आणि हे कशासाठी माहितीये का? माझी काऊ मला हो म्हणावी ना म्हणून. अय्या, मी नवसाची गर्लफ्रेंड. हो ग, गर्लफ्रेंड माझी नवसाची गती. मला ना फक्त 2000 रुपये हवे होते. आणि तुला माहितीये, हा नवस जर फेडला नाही ना, तर मग तू माझ्या आयुष्यातून. थांब जरा, मी करते काहीतरी. लव यू बाबू यार, किती चांगली आहेस तू, तुला माहितीये का. ठेवतोस आता फोन? ठेव मग. बाय बाय. कुठून पैसे आणून देऊ आता याला. आय एम सॉरी तारिणी बेबी, पण अशा वेळी मी तुझ्याशिवाय कुठे जाणार. आता मी तुझ्याकडनं पैसे घेणार. सुमी. अगं तारिणी, मी इकडे बसले. अगं काय, मी कधीचा आवाज देतेय तुला. याच्यामुळे नाही ऐकायला आलं. बरं, मी निघतेय. मला अनाथ आश्रमात जायला उशीर होतोय. वेळेवर पोचायला पाहिजे ना. नीट जा ग. हो. देवी, एका आईला न्याय मिळवून द्यायला दुसरी आई या लेकीच्या मागे असेलच, यावर माझा विश्वास आहे. तुझी साथ असेल तर गुलाब सारख्या गुंडांचा नायनाट नक्की होईल. तू फक्त त्याच्या प्रयत्नांना पोहोचवण्याचा मार्ग दाखव, कारण ह्या वेळेस मला रिकाम्या हाती यायचं नाहीये. तथास्तु. अगं एवढी मनोभावी पूजा केलीस देवीची, तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहील का ती. येते आता. नीट जागा. हो. रेखा, रेखा. काय ग, काय झालं ग, कळलं का तुला? काय? ती शेलारांची किमया गेली ना पळून. काय सांगतेस? अगं रात्री गरब्याला जाते म्हणून निघाली आणि आलीच नाही परत. अरे देवा. मी सांगते ना, ही पीटी उषा कोणाचा तरी हात धरून पळून गेली असणार आहे. ए तारिणी, तुझ्या वर्गात होती ना गती किमया? हो, पण आत्या अगं तू असं काहीतरी का बोलतेस तिच्याबद्दल? नाही, ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. ती अशी पळून वगैरे नाही जाणार. तुला काय कळतंय यातलं? या अशा मुलींचं असंच असतं. खायचे दात वेगळे असतात, दाखवायचे वेगळे. बाकी आई बाबांनी नाव छान ठेवलंय हा, किमया. दाखवतीये किमया जगभरात. आत्या, अगं आपल्याला काही माहित नाहीये तर आपण कशाला उगाच तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आहे? दुसऱ्याच्या घरातल्या पोरींवर लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या घरातल्या पोरींवर लक्ष ठेवा आधी. हो आई, आमच्या मुली चांगल्या आहेत, गुणी आहेत. हो, पण ती पण कोणाची तरी मुलगी आहे ना. नाही, आपण कुठलाही मागचा पुढचा विचार न करता अगदी सहजपणे बोलून जातोय की ती पळून गेली म्हणून. तिच्या आई वडिलांना ह्या सगळ्याचा किती त्रास होईल आपण विचार करायला हवा ना. दुसरं काहीतरी कारण असूच शकतं, हो की नाही? ए, तू गप ग. तुला कोणी विचारलंय का? आणि एवढंच असेल ना तर जा जाऊन शोधून आण तिला.
स्वतःच्या घरातल्या भाकरी सुक्या असल्या ना तरी दुसऱ्याच्या घरात काय शिजलंय हे वाकून बघण्याची खूप लोकांना हौस असते अगं. जाऊ दे, तुला जायचंय कामावर, जा लवकर, उशीर होईल. जा. काही नाही ग, कोणी काही म्हटलं ना तरी मला माहितीये पळून गेली असणार आहे. तसल्याच असतात ते या पोरी. आणि हिची मैत्रीण आहे म्हटल्यावर काय, आपल्या घरातल्या मुलींवर परिणाम नको म्हणजे झाला. नाही ग, आपल्या मुली गुणी आहेत. होते आहेच म्हणा. तर घेऊन गेली, आता कुठे? हा काऊ डार्लिंग, अगं माझा नवस तेवढा पूर्ण होईल ना? होईल बाबा, तुझा नवस पूर्ण होईल. ठेव आता. चल बाय. ठेव. ₹6,000. झोपेत चालत असताना कोणी फोन घेऊन येतं का? झोपलेल्या माणसाला उठवता येतं, जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जाग करता येत नाही. काव्या, मला ट्रॅप करायला निघाली होतीस का? आता ही साडी कुणी दिली? सगळ्यांसमोर तुझी झोप उडवते की नाही बघ. तारिणी. साहेब, साहेब माझी डिक्री. शांत व्हा तुम्ही, मला सांगा काय झालंय. तू 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 शांत रे, हूँ कहू साहेब. माझी मुलगी आहे नी, काल रात्री गरबा खेळायला गेली होती, पण ती परतच आली नाही अजून. साहेब तुम्ही काय पण करा, पण शोधून काढा तिला. कुठे गेली होती गरबा खेळायला? साहेब, ती गोकुल नगरची बिल्डिंग आहे ना, तिकडेच गेली होती गरबा खेळायला. बिल्डिंगची समधी मुलं मुली होते, ते पण सगळे तिला शोधतात, पण ती सापडतच नाहीये. साहेब तुम्ही काय पण करा आणि तिला शोधा. तुम्ही शांत व्हा. मला एक सांगा, तुमच्या मुलीचं काही प्रेम प्रकरण वगैरे? अरे नाही नाही साहेब, असं काय पण नव्हते. शांत रे, कंप्लेंट करीचे ने. साहेब, काल सेंट्रल पार्कच्या गरब्यातून एक मुलगी गायब झाली होती. हा तिचा फोटो आहे, सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करायला सांगितलंय. तू तू शांत रे. तुम्ही शांत व्हा आधी, आणि यांना तुमच्या मुलीचा फोटो द्या, आम्ही तपासाला सुरुवात करतो. या. चल. हॅलो, काय बेपत्ता? गरबा खेळायला गेली होती?